अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात वसलेल्या या ठिकाणी एक गणपतीचं संग्रहालय आहे आणि ज्यामध्ये जर आपण बघितलं तर एक नव्हे तर तब्बल 6000 प्रकारच्या गणेश मूर्ती ज्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये साकारलेल्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। आणि या संग्रहालयामध्ये 7 दालने तयार करण्यात आलेली आहे आणि या दालनांमध्ये जवळपास हा संपूर्ण परिसर जर बघितला तर 3 एकराचा परिसर आहे आणि लहान मोठ्या आकारापासून तर 5 फुटापर्यंत गणपतींच्या मूर्ती या ठिकाणी या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण आता दृश्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणची जी ही दृश्य आहे ही गणपती क्रिकेट खेळतानाची दृश्य आहेत। संपूर्ण मैदान तयार करून त्यावरती वेगवेगळ्या प्रकारात गणपती बॉलिंग करताना, बॅटिंग करताना, फील्डिंग करताना या सर्व प्रकारची गणेशांची जी वेशभूषा आहे या ठिकाणी दिसते आहे आपल्याला। याचसोबत जर बघितलं तर खो खो असेल, कबड्डी असेल, हे देखील खेळताना गणराया आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। यासोबतच जर बघितलं तर 26,000 पेन्सिल म्हणजे जवळपास एक नव्हे तर 26,000 पेन्सिलनी ही गणेश मूर्त जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि जवळपास 4-4.5 फुटाच्या वर ही पेन्सिलनी तयार करण्यात आलेली मूर्त आहे। यासोबतच जर बघितलं तर गणपती वेगवेगळ्या पद्धतीने जरी साकारण्यात आले असले तरी मात्र गणपती बुद्धिबळात देखील मागे नाही आहेत, कारण ज्यामध्ये आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी चेस सारखा गेम खेळताना गणपतींचे प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहेत। अशा नवनवीन म्हणजेच एक एक मूर्त जर बघितली तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ती मूर्त साकारण्यात आलेली आहेत आणि देशातच नव्हे तर वेगवेगळ्या देशामधून देखील या मूर्त्या ज्या कलेक्शन करण्यात आलेल्या आहेत आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत या संग्रहालयाचे संचालक आहेत। सर, काय सांगाल, कशी संकल्पना होती या संग्रहालयाची आणि नेमकं हा चिखलदऱ्यामध्ये प्रोजेक्ट करायचा कसा प्लॅन झाला? प्रदीप नंद माझा बालमित्र आहे। त्याला वयाच्या 7व्या वर्गापासून गणपती बनवण्याचं आवड होती। तेव्हापासून तो गणपती बनवायचा आणि शिरवायचा नाही। पण त्याला असं वाटलं ते 1 झाले, 2 झाले, 3 झाले, 100 झाले, 3000 झाले। मग त्याला असं वाटलं की आपण याचं संग्रहालय करायला आवश्यक आहे। मग जागा निवडली की आपल्या विदर्भामध्ये पर्यटन ठिकाण कुठे आहे, म्हणून हे चांगलं पर्यटन ठिकाण आहे। इथे जास्त पर्यटक येतात, जास्त लोकांना गणपती पाहायला मिळतील, म्हणून चिखलदऱ्याची निवड त्यांनी केली आहे। साधारणतः कुठल्या कुठल्या देशामधनं इथे गणपतींच्या मूर्त्या करण्यात आलेल्या आणि कशा पद्धतीने साकारण्यात आलेल्या आहेत? गणपती सगळ्यात जास्त गणपती इंडोनेशियाहून इंडोनेशिया, चायना, जपान, अमेरिका या देशातून आपण गणपती आणलेले आहेत आणि देशभरातून सगळ्यात जास्त लडाख, काश्मीरच्या गणपती आहेत। नंतर भुवनेश्वरच्या कोरीवकामाच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत। नक्कीच जर बघितलं तर विदर्भाचं नंदनवन म्हणून चिखलदरा पर्यटनाची ओळख आहे आणि त्यासोबतच त्याला एक दुसरं म्हणजे एक गणपती संग्रहालय लागलेलं आहे आणि या ठिकाणी देखील प्रचंड पर्यटकांसोबत भाविकांची मोठी गर्दी या संग्रहालयात होत असते आणि या संग्रहालयाचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नाव आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एखादी वेळ तरी पर्यटन करताना या ठिकाणी भेट द्यावी अशी पर्यटकांकडे विनंती करतोय। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।